बघ, आपण लास्ट टाइम काय बघत होतो, VSEPR राईट, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे शेप पाहत होतो. शेप आपण कसे ठरवत होतो, अगोदर इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत ते पाहणे. इलेक्ट्रॉन पेअर कुणाच्या भोवती, सेंट्रल ॲटमच्या भोवती. सेंट्रल ॲटम हा स्पेरिकल पकडला होता आपण, त्याला आपण ए म्हणतो. तो असा गोल एक स्पेअर असल्यासारखा असतो. आणि इलेक्ट्रॉन पेअर किती असू शकतात, 2 असू शकतात, 3, 4, 5, 6, 7 आपल्याला इथपर्यंत आहे इलेक्ट्रॉन पेअरची संख्या. आता हे इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड पेअर आणि लोन पेअरच्या स्वरूपात असतात. बॉन्ड पेअर आणि लोन पेअरच्या स्वरूपात असतात. काही करत असताना लक्षात ठेवायचं, लोन पेअर 0 असू शकतात, पण बॉन्ड पेअर कमीत कमी 2 असाव्या लागतात. 2 पेक्षा कमी बॉन्ड पेअर चालत नाहीत. मग ह्याच्या भोवती जे बॉन्डेड ॲटम आहेत त्यांना आपण असं बी दाखवतो. बॉन्डेड ॲटम किती असू शकतात, टोटल संख्या बॉन्डची 7च्या पुढे नाही जायला पाहिजे, म्हणजे आपल्याला 7 पर्यंतच आहे. तसेच काही लोन पेअर असतात, 1 असू शकते, 2 असू शकते. आपण अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला त्याचा टाईप लिहितो ए सेंटर, बाजूनं बॉन्ड किती आहेत 3, तर AB3 आणि लोन पेअर 2 आहेत म्हणून L2 असं लिहितो. सो कोणत्या मॉलिक्युलच्या टाईपला आपण ए BX LY असं लिहितो. ही बॉन्ड पेअरची संख्या सांगते, ही लोन पेअरची संख्या सांगते. काही बुक्समध्ये तुला बीच्या ऐवजी सी दिसेल किंवा एक्स दिसेल, लोन पेअरच्या ऐवजी ई दिसेल, त्याला XY काय तर किंवा याला MN लावलेला असेल. असो, महत्वाचं आहे बॉन्ड पेअर किती आहेत आणि लोन पेअर किती आहेत. तर सुरुवात आपण कोणत्यात पण काय करायची, बॉन्ड पेअर मॅक्झिमम ठेवायच्या आणि एक एक लोन पेअर वाढवत जायची, बॉन्ड पेअर कमी करत जायची. जसं की ह्याच्यामध्ये ए आणि त्याच्यावरती 2ला 2 बॉन्ड पेअरच आहेत. आता ह्याच्यात दुसरा टाईप शक्य होत नाही, कारण जर दुसरा घेतला तर बॉन्ड पेअर कमी केल्यावर AB1 L1 होईल. पण आपण बघितलं की बॉन्ड 2 पेक्षा कमी आपल्याला नाहीये. 2 पेक्षा कमी आपल्याला नाही, आपल्याला बॉन्ड पेअर कमीत कमी 2 आहेत. ठीक आहे, त्याचे बारकावे बाकीचे आपल्याला काही गरज नाही, त्याच्यामुळे मी काही सांगत नाही. ठीक आहे, आता 3 आहेत ना, आता 3 इलेक्ट्रॉन पेअर आहेत ना, तर 3 इलेक्ट्रॉन पेअर कशा असू शकतात, एक तर 3ला 3 बॉन्ड पेअर किंवा 2 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. आता ह्याच्यापेक्षा कमी नाही, 1 बॉन्ड पेअर कडे जायचं नाही, कमीत कमी 2 बॉन्ड पेअर. 4 इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल ॲटमच्या भोवती कशा असू शकतात, सेंट्रल ॲटम AB4 और AB3L. ह्याला आणखीन कमी करता येते AB2L2. ह्याच्यापेक्षा कमी करता येते का, नाही. 5 इलेक्ट्रॉन पेअर कशा असतात, AB5 AB4L AB3L2 AB2L3. 6 इलेक्ट्रॉन पेअर सांग जरा, AB6 5 कुठे गेलं, AB5 L1 आपण लिहित नाही, नुसतं L लिहितो, पण ठीक आहे. हा, AB4 L2 AB3 आणि AB2 L4. 7चं आपल्याला जास्त नाही, 7चं आपल्याला जास्त नाही. 7चं फक्त आपल्याला AB7 आहे आणि AB6 L1 एवढंच आहे. हे आपण बघितले का सर्व, काल 6 वाले बघितले का, स्क्वेअर प्लेनार वगैरे, ऑक्टाहेड्रल कसा तयार होत आहे. मला वाटतं हे नाही का बघितलं आपण, तरी एकदा सांगतो.
आता ह्याच्यामध्ये आपण मेन कुठून कुठं आहे तुम्ही जर बघितलं तर हे 2 आलं, बरोबर आहे. हे 3 वाले इलेक्ट्रॉन पेअर 3 वाले. आपण सर्वांची जॉमेट्री वगैरे काढले, टेबल तुला दाखवलाय मी, पण हे वगैरे रिव्हिजन आहे. ठीक आहे. हे 5 वाले एका ठिकाणी, हे 6 वाले. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय की ह्यांची मेन जॉमेट्री काय असते. मेन म्हणजे कळलं का, एकही लोन पेअर न ठेवता हे कसे दिसतात. एकही लोन पेअर न ठेवता हे कसे दिसतात. सेंट्रल ॲटम असा असतो, इकडं बी, इकडं बी. ह्याच्यात तर लोन पेअर ठेवायचा काही स्कोपच नाही. तर ह्याची मेन जॉमेट्री एकच आहे, ती म्हणजे लिनियर. ती म्हणजे काय, लिनियर. ह्याच्यामध्ये काय, ए इथं आहे आणि हे असे 3 बी आहेत. ही मेन जॉमेट्री आहे. त्याच्यानंतर एक लोन पेअर ठेवल्यावरती हे व्ही शेप दिसते इथं ठेवलं आहे का नाही. ते लोन पेअर ठेवल्यावर काय होते ते आपण पुढे नाव लिहू त्यांचे. पण मेन जॉमेट्री म्हणजे मी काय म्हणतो, जर एकही लोन पेअर नाही ठेवली तर ते आयडियल शेप, ओरिजिनल शेप विदाउट लोन पेअर कसा दिसतो ह्याचा, ट्रायगोनल प्लेनार. काय हे, ट्रायगोनल प्लेनार. हे नाव जरा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हे ए असा असतो, वर बी, इकडं बी, मागे एक बी, आणि असा आपल्याकडे आलेला, बाहेर आलेला सॉलिड वेजच्या पद्धतीने दाखवलेला बी. ह्याला टेट्राहेड्रल म्हणतात. काय म्हणतात, टेट्राहेड्रल. हे जास्त कामाचा शेप आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचा. AB4 टाईप 4 इलेक्ट्रॉन पेअर असल्या की AB4 टाईप आहे असं म्हणायचं. कळलं का, AB4 टाईप. मग ह्याच्यावर लोन पेअर ठेवली की पिरॅमिडल बनतंय, अँग्युलर बनतंय. पण हे आहे मेन टाईप. कळलं का, मेन अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल अराउंड सेंट्रल ॲटम. ठीक आहे. तसं 5 वाल्यासाठी काय, इथं ए असतंय आणि खाली त्रिकोणाकार शेप असतो, बरोबर का, खाली त्रिकोणाकार शेप असतो. आता हे टेट्राहेड्रल म्हणजे कसं असतंय, आपण टेट्राहेड्रल का म्हणतो, ह्याला जोडून बघायचंय. हे जे ॲटम आहेत ना, ह्यांना इमॅजिनरीली आपल्या डोक्यामध्ये असं जोडून जर बघितलं तर जो शेप तयार होतो तो असा टेट्राहेड्रॉन सारखा दिसत असतो. अलग लक्षात. हे सेंटरला ए आणि हे मागून एक असं जर जोडलं ह्यांना तर हे असं एका प्रकारचं हे टेट्राहेड्रॉन आहे. असं काहीतरी समजा, असं हे टेट्राहेड्रॉन म्हणते त्याला. अलग लक्षात. हे जबकि ह्याचं कसं आहे, 3 बी असतात. असा त्रिकोण तयार करतात ते. डॅश डॅश न दाखवतील, कधी डायरेक्ट अशी रेष मारून पण दाखवतील. अलग लक्षात. हे पण हे बी मध्ये बॉन्ड आहे का असा, नाही. बॉन्ड हे फक्त सेंट्रल ॲटम ए सोबतच बी चे आहेत. अलग लक्षात. हे बॉन्ड आहेत. अलग लक्षात. रेड वाले हे डॉटेड काढलेलं हे त्याची बाउंड्री जॉमेट्री कशी दिसते हे दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरे 2 कुठं असतात, हे जे त्रिकोण आहे तो असा ह्या स्क्रीनला परपेंडिक्युलर आहे बरं का, म्हणजे असा त्रिकोण आहे. कळलं का. एक जण वर आहे बी आणि एक जण खाली आहे बी. तुम्ही जर विचार केला, ह्याला जर जॉईन करण्याचा इमॅजिनरीली प्रयत्न केला डोक्यामध्ये, तर हे एक पिरॅमिड तयार करते. काय तयार करते, हे पिरॅमिड, ज्याचा की बेस कसा आहे, हा त्रिकोणाकार. पिरॅमिडचा बेस कसा आहे, हा त्रिकोणाकार. म्हणून ह्या जॉमेट्रीला ट्रायगोनल म्हणतात. ट्रायगोनल. पण पिरॅमिड खालून पण एक आहे का नाही, म्हणजे असे 2 पिरॅमिड आहेत. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काय म्हणतो, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तुला बऱ्याच बुक मध्ये हे फक्त असं केलेलं दिसेल, हे असं. सो दिस इज युअर ट्रायगोनल. ट्रायगोनल म्हणजे त्रिकोणाकार. 2 ठिकाणी ट्रायगोनल नाव आलं. हे ट्रायगोनल प्लेनर आहे आणि हे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. बाय पिरॅमिडल 2 पिरॅमिड आहेत. आणि मग आता ह्याच्यावर एक 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 लोन पेअर ठेवतो. आपण हे पण बघितलं, या ट्रायगोनल बाय पिरॅमिड मध्ये हे जे बॉन्ड आहेत त्यांना इक्वेटोरियल बॉन्ड म्हणतो आपण, आणि जे उभे आहेत ह्यांना ऍक्सियल बॉन्ड म्हणतो.
आणि ऍक्सियल बॉन्डला रिपल्शन जास्त आहे म्हणून त्यांची बॉन्ड लेंथ जास्त आहे. बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे हे बॉन्ड वीक असतात. आपण बघितलंय बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. अलग लक्षात आहे. म्हणून लांब असलेला बॉन्ड हा वीक असतो. कळलं? म्हणजे रिएक्शन जर झाली तर पहिल्यांदा कोणते बॉन्ड तुटतात? हे ऍक्सियल बॉन्ड तुटतात. राईट. जर 6 जण असतील तर त्यांचं बायपिरॅमिडलच आहे. फक्त त्रिकोणाच्या ऐवजी इथं काय खाली चौकोन तयार होतो. ट्रायंगलच्या ऐवजी इथं खाली काय तयार होतो? चौकोन. मी जर चौकोनच अगोदर काढून घेतला म्हणजे जरा सोपं जातंय. राईट. बा तर इथं आता बी आहे, इथं बी आहे, इथं हे बी आहे, इथं हे बी आहे चौकोनाच्या 4 बाजूला. बाळा ह्याच्यामध्ये हे जे ब्लू कलरचे आहेत ते बॉन्ड आहेत का रे? नाही. तिथं फक्त जॉमेट्री इमॅजिन करण्यासाठी. बॉन्ड हे रेड कलरचे आहेत म्हणजे ए आणि बी मध्ये सेंट्रल ऍटम आणि पेरिफेरल ऍटम मध्ये बॉन्ड आहेत. पेरिफेरल ऍटम मध्ये पण बॉन्ड असतात पण ते मॉलिक्युल सध्या आपल्याला नाही आहेत. ठीक आहे. नंतर आहेत आपल्याला ते मॉलिक्युल. सध्या एवढंच. ठीक आहे. हे जरा चौकोन असा बाहेर आलेला स्क्रीनला परपेंडिक्युलर. मग आणखीन एकूण 6 बी पाहिजे ना आपल्याला. तो एक बी असतो वर आणि एक बी असतो खाली. हे असा बॉन्ड. तसा तर इथून बॉन्ड आहे पण आपण काय करतो ह्याला डॉट डॉट दाखवतो. का? कारण का ते चौकोनाच्या महाग आहे. बरोबर का? आणि तू जर ह्याला इमॅजिन केलास तर हे एक पिरॅमिड आहे. कसं आहे पिरॅमिड बघ बरं. हे असं, हे असं, हे असं इथं जोडलं. हे एक पिरॅमिड आहे ज्याचा बेस कसा आहे? स्क्वेअर आहे. बेस कसा आहे? स्क्वेअर आहे. आणि वरून एक पिरॅमिड आहे ना असं खालून पण पिरॅमिड आहे इमॅजिन केलं. बरोबर का? म्हणून ह्याला स्क्वेअर बाय पिरॅमिडल पण म्हणतात. काय म्हणतात ह्याला? स्क्वेअर बाय पिरॅमिडल. पण त्याच्यापेक्षा ह्याचं जास्त फेमस नाव आहे ऑक्टाहेड्रल. काय? ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. टेट्राहेड्रल वेगळं त्याच्यामध्ये 4 जण आहेत. ऑक्टाहेड्रल वेगळं त्याच्यामध्ये 6 जण आहेत. कळले? मग इथं एक 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 लोन पेअर ठेवून बघतो आपण. लोन पेअर जास्तीत जास्त दूर ठेवायची असते. इथं सर्व अँगल सेम आहेत. अँगल खूप महत्वाचे आहेत प्रत्येकात लक्षात ठेवणं. इथं अँगल कसे होते? इक्वेटर मध्ये 120 डिग्री आणि ऍक्सियल आणि इक्वेटर मध्ये 90 डिग्री आणि ह्या दोन ऍक्सियल मध्ये 180 डिग्री आहे. बरोबर का? हे अँगल माहित असले पाहिजे जॉमेट्री मधले. स्पेशल नोट पण दिली ना. आता इथं सर्व अँगल 90 डिग्री आहेत. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. हे पण 90 डिग्रीचा फक्त दिसताना वाटायला छोटं पण ते ऍक्च्युली हे 90 डिग्री आहे, हे 90 डिग्री आहे. सर्व अँगल सेम आहेत 90 डिग्री. कळलं का? मग पहिली लोन पेअर तुम्ही कुठेही ठेवू शकता. तर सोपं जावं म्हणून आपण पहिली लोन पेअर म्हणजे आता ह्याचा तर शेप काय झाला? ऑक्टाहेड्रल. काय झाला याचा शेप? ऑक्टाहेड्रल. पण जर आता लोन पेअर ठेवली एक तर आपण काय करत असतो? एक बॉन्ड कट करतो आणि लोन पेअर ठेवतो. बरोबर आहे का नाही? तर समज मी ह्याच्या इथं हे काढून टाकले. बरोबर का? म्हणजे इथं लोन पेअर ठेवली तर फक्त एकच पिरॅमिड राहिलं का? खालचं पिरॅमिड गायब झालं की आता लोन पेअर ठेवलं हे दिसत नसतंय. राईट. बरोबर. म्हणून ह्याचा शेप आहे स्क्वेअर पिरॅमिडल. काय? एकच पिरॅमिड आहे स्क्वेअर पिरॅमिडल. 2 असल्यावर बाय पिरॅमिडल. आता स्क्वेअर बाय पिरॅमिडलच्या ऐवजी त्याचं नाव काय झालं मग? स्क्वेअर पिरॅमिडल. आपण वरचे तर नाव लिहिलेच आहेत ऑलरेडी. हे सर्व नाव आपण कालच बघितले आहे का नाही? ह्याचं लिनियर आठवते का बघ तुला? हे ट्रायगोनल, प्लेनार. लोन पेअर नसताना तर काय जे मेन शेप आहे तोच शेप राहतो इथं आहे का नाही? मेन शेप आहे तोच राहतो. फक्त लोन पेअर ठेवल्यावर वेगळं होतं. हे व्ही शेप किंवा बेंट शेप म्हणतो याला. काय म्हणतो याला? बेंट. वाकलेला. बेंट वाकलेला. हे बघ इथं लोन पेअर ठेवल्यावर कसं दिसतंय? वाकल्यासारखं दिसतंय काय? कोन किंवा अँग्युलर शेप पण म्हणते त्याला. एक अँगल सारखं कोणासारखं दिसतंय का? हे
ह्याला अँग्युलर पण म्हणतात, अँग्युलर जॉमेट्री, बेंट किंवा अँग्युलर. ठीक आहे. ह्याचं काय असेल नाव? टेट्राहेड्रल. हे जे मेन नाव आहे तेच ह्याचं नाव असते लोन पेर एकही नसल्यावर, टेट्राहेड्रल. एक लोन पेर ठेवली की काल आपण बघितलं ह्याला जर झाकून घेतलं तर खाली पिरॅमिड सारखं दिसते फक्त, आहे का नाही, त्रिकोणाकार पिरॅमिड. सो ट्रायगोनल पिरॅमिडल. स्क्वेअर पिरॅमिडल म्हणलं की बेस स्क्वेअर पाहिजे. बघ, ट्रायगोनल प्लेनार वेगळंच, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल वेगळं आणि ट्रायगोनल पिरॅमिडल वेगळं. जबकि दोन लोन पेर ठेवल्या की हे व्ही शेप बनते. काय बनते? व्ही शेप म्हणा किंवा त्याला बेंट म्हणा किंवा अँग्युलर म्हणा, आहे का नाही, नाव आहेत ना त्याचे वेगवेगळे. हा, हे AB5 काय असणार? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. एक लोन पेर ठेवली ती आपण इथं ठेवतो आणि हे सीसॉ सारखं दिसतंय. लहान लेकरं खेळतात म्हणलं का नाही त्याच्यावर, तर ह्याचं नाव आहे सीसॉ. त्याच्यानंतर AB3L2. आणखीन एक ठेवलं की टी शेप दिसते बघ, इथं एक ठेव, इथं एक ठेव. आता टी झाला का इंग्रजीचा अक्षर टी, थोडं वाकतंय ते टी म्हणून ह्याला बेंट टी असं पण होते. टी शेप किंवा वाकलेला थोडा बेंट टी जॉमेट्री. आणि ही होत्या लिनियर. इथं स्क्वेअर बाय पिरॅमिड झालं. आता दुसरी लोन पेर बघ, खाली एक लोन पेर ठेवली. आता दुसरी लोन पेर तू इथं नाही ठेवणार, कारण लोन पेर मध्ये रिपल्शन खूप जास्त असते, म्हणून एका लोन पेर पासून दुसरी लोन पेर जास्तीत जास्त लांब ठेवायची. मग ह्याच्यापासून सर्वात जास्त दूर हे वरचं आहे का नाही, ही पोझिशन. वर एक लोन पेर ठेवली, खाली एक लोन पेर. जिथं लोन पेर ठेवली ती जॉमेट्रीचा भाग असते का? नाही. मग जॉमेट्रीमध्ये तुला काय दिसते? फक्त एवढंच प्लेन, म्हणजे एक स्क्वेअर प्लेनार. पिरॅमिड दिसतील का तुला आता? स्क्वेअर, आणि ते पण नुसता एक प्लेन दिसेल. प्लेन म्हणजे उग प्लेन, प्रतल. ठीक आहे. तर मग ह्याची जॉमेट्री येते स्क्वेअर प्लेनार. काय येते? स्क्वेअर प्लेनार. ट्रायगोनल प्लेनार म्हणजे त्रिकोण होता प्लेन इथं. हे बघ, हे ट्रायगोनल प्लेनार म्हणजे ह्याची जॉमेट्री कशी होती? जर ह्याला जोडलं, इमॅजिन केलं तर ही बघ, त्रिकोण आणि प्लेन त्रिकोण. तर ह्याची जॉमेट्री आता तीन लोन पेर ठेवल्या. नीट लक्ष दे, तीन लोन पेर ठेवल्या. इथं एक लोन पेर ठेवली, इथं एक लोन पेर ठेवली. लोन पेर कशा दाखवतात मी काल सांगितलं, डॉट देऊन गोल. आणि आता तिसरी इथं एक ठेवली समजा, तर हे गायब झालं ना एवढं. मग काय दिसतंय आता? हे इंग्रजीचं अक्षर टी, म्हणून टी शेप जॉमेट्री. थोडं बेंट होते बरं का, टी शेपला कधी कधी बेंट टी असं पण लिहितात, टी शेप. आता चार लोन पेर ठेवल्या. चार कुठेही ठेव, चार तुझं चार ठेवलास कुठेही ठेव. इथं एक ठेवली, इथं एक ठेवली. आता तिसरी इथं ठेवली. आता चौथी तू हे इकडे उजवीकडे ठेवशील का इकडे डावीकडे ठेवशील? चौथी लोन पेर. कारण दूर ठेवायची ना, होईल तेवढी, आहे का नाही. मग आता हे काय दिसतंय? लिनियर शेप दिसतो का? लिनियर दिसला का? म्हणून ह्याचा शेप लिनियर. म्हणजे दोन लोन पेर राहिले की इथं पण लिनियर आहे, सॉरी, दोन बॉन्ड पेर असले की इथं पण लिनियर आहे का नाही. आता शेवटचं राहिले आपलं AB7. AB7 मध्ये 7 बॉन्ड ठेवायचे. 7 बॉन्ड कसे ठेवतात? एच्या भोवती, जेणेकरून ते जास्तीत जास्त दूर राहतील. तर काय करतात? अगोदर ए आणि त्याच्या भोवती पेंटॅगॉन तयार होतो. काय तयार होतो? पेंटॅगॉन अगोदर. म्हणजे ते अगोदर मी पेंटॅगॉन कसा होतो बघ. ए आणि त्याच्या भोवती इथं एक बी, इथं एक बी, इथं एक बी, इथं एक बी, इथं एक बी. हा पेंटॅगॉन कसा आहे? ह्या स्क्रीनला परपेंडिक्युलर, राईट. आणि मग एक वर बी आणि एक खाली बी. कळलं का? बघ, हे तर पेंटॅगॉन कळलं, हे बॉन्ड आहेत. रेड वाले काय आहेत? हे बॉन्ड आहेत. हे झालं, हे पेंटॅगॉन झाला. मग वर एक बॉन्ड आणि खाली एक बॉन्ड, आहे का नाही. मग ह्याला जर तू इमॅजिन केला, जोडलास,
तर हे पण एक पिरॅमिड दिसेल तुला. पिरॅमिड दिसलं का रे? असं पिरॅमिड ज्याचा बेस काय स्क्वेअर आहे का पेंटॅगॉन आहे? पेंटॅगॉन. काय? पेंटॅगॉन. त्याला 5 अँगल आहेत त्याला काय म्हणतात? पेंटॅगॉन. त्रिकोणला ट्रायंगल, 4 अँगल असले की स्क्वेअर किंवा क्वाड्रिलॅटरल आणि 5 असले की पेंटॅगॉन. काय? पेंटॅगॉन. तसाच खालून पण पेंटॅगॉन पिरॅमिड आहे. मग हा पिरॅमिड कसला आहे? पेंटॅगोनल. आणि किती आहेत? 1 आहेत का 2 आहेत? 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. म्हणून ह्या जॉमेट्रीचं नाव आहे पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल. काय बोल? पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल. मग ह्याची जॉमेट्री तेच येईल का? पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल. एक लोन पेअर ठेवा. ऑक्टाहेड्रल मध्ये तुम्ही लोन पेअर कुठे ठेवू शकता? सर्व अँगल सेम आहे, 90 डिग्री आहेत. पण ह्याचे अँगल तसे नाहीत. ह्याचा ऍक्सियल बॉन्ड सोबत हा अँगल 90 डिग्री आहे. परंतु हे जे इक्वेटोरियल बॉन्ड आहेत ना, हे 5 जण इक्वेटर मध्ये 5 जण आहेत, कळाले का रे? त्यांच्यातले अँगल वेगळे आहेत. टोटल 360 भागिले 5 करावं लागेल, आहे का नाही? 360 डिवायडेड बाय 5. $72 डिग्री अँगल असतो इथला. ठीक आहे, तू जरा नीट लक्षात घे. मग इथं काय? इक्वेटोरवर जास्त रिपल्शन आहे. तुझ्याकडे 3 आहेत बरं का हे बाय पिरॅमिडल वाले. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, बरोबर, स्क्वेअर बाय पिरॅमिडल आणि पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल. बरोबर आहे का रे? काही कळायलंय का? हे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, हे स्क्वेअर बाय पिरॅमिडल, हे पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल. लक्षात घे, ह्याला इक्वेटोरियल बॉन्ड म्हणतात, इथल्या बॉन्डला, आहे ना. हे जे इथं असतात का नाही असे, आणि जे उभा आहे त्यांना ऍक्सियल बॉन्ड. काय म्हणतात? ऍक्सियल बॉन्ड. इतर रिपल्शन ट्रायगोनल बाय पिरॅमिडचं ऍक्सियलला जास्त रिपल्शन आहे. ऍक्सियल मोर रिपल्शन. इथं ऑल इक्वल, सर्व इक्वल आहेत. का? कारण इथं पण 90 डिग्रीचा आहे आणि वरच्या सोबत पण 90 डिग्री. पण इथं हे 120 आहे आणि इथं 90. इथं इक्वेटोरियल मध्ये अँगल 72 डिग्री आहे आणि वर 90 आहे. मग इक्वेटोरियल वाल्याचा अँगल, ऍक्सियल वाल्याचे अँगल जास्त आहेत. सॉरी, इक्वेटोरियल वाल्याचा अँगल जास्त आहे म्हणून इक्वेटोरवर लेस रिपल्शन आहे. ऍक्सियलवर जास्त रिपल्शन आहे म्हणण्यापेक्षा मी काय करणार? इक्वेटोर लेस रिपल्शन. म्हणून लोन पेअर आपण कुठे ठेवतो? इक्वेटोरवर. लोन पेअर पुट ऍट इक्वेटर. ऑल इक्वल, सो लोन पेअर पुट एनिवेअर. पहिली लोन पेअर विषयी बोलतोय. पहिली लोन पेअर कुठे ठेवायची? पहिली इथं ठेवल्यावर तर मग दुसरी ऑफकोर्स तिच्या अपोजिटच ठेवावं लागेल ना. पण पहिली कुठे ठेवा तुम्ही, काय फरक पडतो? पुट एनिवेअर. आणि कुठे ठेवलं तर ते स्क्वेअर पिरॅमिडलच बनते बरं का. ह्याचं कुठे ठेवा तुम्ही, काय फरक पडत नाही. ते आपल्याला फक्त कसं इथं ठेवलं की इमॅजिन करायला सोपं जातंय, पण इथं ठेवलं तरी ते हे असा स्क्वेअर पिरॅमिड बनतंय. तुम्ही जर इमॅजिन केलं तर हे जरा कळत नाही, जरा थोडं इमॅजिन वाकडं बघून बघितलं की ते स्क्वेअर पिरॅमिडच तयार होते. इथं इक्वेटोरवर लेस रिपल्शन आहे, तर इथं ऍक्सियल वर लेस रिपल्शन आहे. ऍक्सियल लेस रिपल्शन. लेस रिपल्शन कधी असते? जिथे अँगल जास्त असतो. आता इथे इक्वेटरचा अँगल जास्त आहे का कमी आहे? नाही, इथं बघ ना नीट, हे ऍक्सियल सोबत अँगल किती असतो? 90 डिग्री. मग आता इक्वेटरचे अँगल जास्त आहेत का कमी आहेत? कमी. मग अँगल कमी म्हणला की रिपल्शन जास्त. अँगल कमी म्हणल्यावर जवळ आले ना ते, मग रिपल्शन जास्त इथे इक्वेटोरवर आहे. मग कमी रिपल्शन कुठं आहे? ऍक्सियल वर कमी रिपल्शन आहे. नीट लक्षात घे रे. ट्रायगोनल बाय पिरॅमिड मध्ये कमी रिपल्शन कुठं आहे? अरे बघ ना, इथं वाच की.
दिसणार आहे का? कुठे लिहिलंय कमी रिपल्शन? कुठं आहे? पेंटॅगोनल बायपिरॅमिडल मध्ये कमी रिपल्शन कुठं आहे? ऍक्सियल वर. कळायला का दोघातला फरक? इक्वेटर म्हणजे असा परपेंडिक्युलर असला स्क्रीन लाईन, ऍक्सियल म्हणजे हे उभे आहे का नाही. मग ट्रायगोनल बायपिरॅमिड मध्ये लेस रिपल्शन इक्वेटरवर आहे. पेंटॅगोनल बायपिरॅमिड मध्ये लेस रिपल्शन ऍक्सियल वर आहे. म्हणून पहिली लोन पेअर कुठे ठेवतात? कुठे ठेवणार? लेस रिपल्शन ठिकाणी का मोर रिपल्शन? जास्त रिपल्शन आहे तिथं लोन पेअर ठेवतो का आपण? लोन पेअरला कसं असते? लोन पेअरचं रिपल्शन कसं असते? जास्त असते. म्हणून तिला कुठे ठेवायचं मग? जिथं गर्दी आहे तिथं का जिथं गर्दी कमी आहे? कमी आहे. लोन पेअरला जागा जास्त लागते है का नाही. मग त्याला कसं लागल? लेस रिपल्शनच्या ठिकाणी ठेवशील का मोर रिपल्शनच्या? लेस रिपल्शन. रिपल्शन म्हणजे विरोध करणारे, त्याला दूर जाय म्हणतात. मग आधीच लोन पेअरला भली मोठी जागा लागते, मग तिला मोर रिपल्शनच्या ठिकाणी जमते का? लेस ती स्वतः जास्त रिपल्शन लावते. मग ती जास्त रिपल्शन लावते म्हणून तिला जास्त रिपल्शनच्या ठिकाणी नाही ठेवायचं, तिला कमी रिपल्शनच्या ठिकाणी ठेवायचं. म्हणजे भांडखोर माणूस आहे त्याला अजून भांडखोरामध्ये ठेवायचं का शांतवाल्यामध्ये ठेवायचं? हा, शांत ठिकाणी ठेवायचं. सो लोन पेअर इज पुट ऍट लेस रिपल्शन. कुठं आहे? ऍक्सियल काय? हा, मग लोन पेअर कुठे ठेवायचे अगोदर? ऍक्सियल. नीट बघ. मग ह्याची पहिली लोन पेअर ठेवतात इथं ऍक्सियल वर, कळलं? जबकि ह्याची पहिली लोन पेअर कुठे ठेवतात? इथं इक्वेटर. कळाले का? हे मग ह्याची ज्यावेळेस पहिली लोन पेअर आपण इथं ठेवतो त्यावेळेस काय दिसतं? हे डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रॉन. जे काही दिसतंय हे त्याला काय म्हणतात? डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रॉन. हे काय आता आपल्याला तेवढी गरज नाही. कुठे ऍट इक्वेटर. फक्त तुला माहित पाहिजे की ह्याची लोन पेअर इक्वेटर नाही. कुठं रे? ऍक्सियल. आणि ह्याची इक्वेटरला ठेवतात. ठीक आहे. ऍक्सियल ही आहे पोझिशन. कळायला ना? ही पोझिशन ऍक्सियल आहे. ह्याचे ऍक्सियल, ह्याचे सर्व बॉन्ड सारखे असतात. कोणाचे? स्क्वेअर बाय पिरॅमिडलचे. ह्याचं दुसरं नाव काय? ऑक्टाहेड्रल. असं दुसऱ्याला नाही नाव. हे ऍक्सियल. कळायले का काही? ह्याचं जास्त महत्वाचं आहे, ह्याचं लक्षात ठेवून. पहिली लोन पेअर कुठे ठेवतात? इक्वेटरवर. ह्याचा फोटो काढ. मग ह्याचं नाव काय येणार? एक लोन पेअर ठेवल्यावर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. सर्व जॉमेट्री लिहिल्या बघून नाव उगं पाठ करायचे आपल्याला नंतर हळूहळू. ठीक आहे. चला, काल तुला दाखवलं होतं हा टेबल. इथं जरा चूक झाली होती. NO3 प्लस, ते आता NO3 मायनस आहे, लक्षात ठेव. NO3 मायनस. ट्रायगोनल प्लेनरचं आणखीन एक उदाहरण आहे एकदम फेमस, ते म्हणजे BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड किंवा AlCl3 एक आहे आणखी. ठीक आहे. काय उदाहरणं पाठ करायची नाहीत आपल्याला. आपल्याला काय जमलं पाहिजे ते आता बघ. सर्वात पहिले तर हे टेबल बघून घ्या. हे टेबल पूर्ण पाठ असला पाहिजे. पहिलं पान आहे. त्याच्यानंतर हे दुसरं पान आहे. त्या जॉमेट्री तिथं बाजूला काढलं. कळलं? हे जे हे डॅश केलं का नाही, काही नाही, ते फक्त खालचा बॉन्ड दाखवला बरं का. हे पण एक सरळ रेषच आहेत. हे नाव आणि हे जॉमेट्री. जरा दिसत नाही. स्पेशल नोट ऑन ट्रायगोनल बायपिरॅमिडल काल सांगितलं आणि उरलेली हे टेबल मात्र पाठच करावं लागतं. इमॅजिन होत आहे असं काही मोठी गोष्ट नाही.
आता ह्याच्यावर आपण क्वेश्चन बघायचे. कसले क्वेश्चन येतो तुला ह्या टेबलवर? मॅक्झिमम क्वेश्चन ह्या टेबलवर. प्रश्न काय येतो मेन? हा, फाइंड जॉमेट्रीज किंवा शेप. त्याला काय म्हणतात? जॉमेट्री किंवा शेप, दोन्हीपैकी काही एक असू शकते, किंवा रिअल शेप असं म्हणतील. ऑफ फॉलोइंग मॉलिक्युल्स. ह्या जॉमेट्रीलाच वेगवेगळे नाव काय देणार ते ना? ह्याला वेगवेगळे नाव काय असणार? एक शेप पण नाव असते, त्याला आणखीन एक नाव असते हा राईट, तसं आहे ते, बरोबर. तर बघा, ह्याला काय काय म्हणतात? जॉमेट्री म्हणतील, किंवा शेप म्हणतील, किंवा रिअल शेप म्हणतील. ठीक आहे. मग आता ह्याच्या स्टेप्स असतात काही. कोणताही मॉलिक्यूल तुझ्या पुढे आला की त्याची जॉमेट्री कशी काढायची, त्यासाठी स्टेप्स कशा आहेत इथं सांगितल्या. ठेव, स्टेप्स पहिल्या पानावर. काल पण मी पहिलं पान दाखवलं होतं बघ. हे बघ, पहिल्यांदा काय? लुईस स्ट्रक्चर काढायचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर मोजायच्या, त्यात बॉन्ड पेअर कोणते आणि लोन पेअर किती आहेत, हे का नाही. आणि त्याच्यानंतर त्याची टाईप शोधायची. फाइंड द जॉमेट्री बाय आयडेंटिफाईंग मॉलिक्यूल टाईप. ते मॉलिक्यूल टाईप म्हणजे AB3L2 काय आहे बघायचं, आणि त्याच्यानुसार हा टेबल बघायचा, आणि त्या टेबल मधून जॉमेट्री शोधायची. पण टेबल पाठ असला पाहिजे, ते बघायला जमत नाही, कारण एक्झाम मध्ये देत नाहीत. कळलं का? तर फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिलं दिलेलं आहे. पहिला इथं जे घेतले तेच घेतो मी, IF7 डायरेक्ट. काय करायचंय? लुईस स्ट्रक्चर काढायचंय. तुलाच माहिती आहे लुईस स्ट्रक्चर कसं असतं याचं. F किती किती प्रत्येक जण किती बॉन्ड करतो? फ्लोरीन एक बॉन्ड करतो. आयोडीनच्या बाजू, आयोडीन म्हणजे एक हॅलोजन आहे, त्याच्या भोवती किती असतात? 7 इलेक्ट्रॉन्स. 7 ला 7 बॉन्ड मध्ये गेले, लोन पेअर आहे का? नाही. सो सेंट्रल ॲटम A, आणि बाजूनं बॉन्ड किती येतं? 7. सो AB7 काय आहे? पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. ह्याच्यात कसं पेंटॅगोनल बायपिरॅमिडलचं ड्रॉ पण करा म्हणते, जॉमेट्री ड्रॉ करा, किंवा MCQ मध्ये येते खालीपैकी कोणती करेक्ट जॉमेट्री आहे. तर हे असं थोडंच असतं, हे 7 जण असे थोडेच असतात, हे का नाही. 5 जण पेंटॅगॉन मध्ये, हे का नाही. हे आयोडीन, आणि बाजूला हे किती जण असे? 5 जण, 5. हे बॉन्ड नाहीत बरं का, हे बॉन्ड नाहीत. आणि बाकीचे 2 कुठं? एक जण वर आणि एक जण खाली. ही झाली जॉमेट्री त्याची ड्रॉ केलेली. हे झालं एक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर म्हणतील SF4 मॉलिक्यूलचं काढा. तर काय नाही, सल्फर, किती फ्लोरीन, त्याचं लुईस स्ट्रक्चर अगोदर काढायचं. लुईस स्ट्रक्चर बोला. 1 1 1 1. सल्फरच्या भोवती किती असतात? एकूण 6. त्यातले किती गेले? 4 गेले. मग किती राहिले? 2. म्हणजे एक लोन पेअर राहिली. मग सल्फर A भोवती बॉन्ड किती येतं? 4. आणि लोन पेअर किती येतात? लोन पेअर 2 आहेत का 1 आहे? लोन पेअर 1 आहे ना. इलेक्ट्रॉन 2 आहेत, एका पेअर मध्ये 2 इलेक्ट्रॉन. आपल्याला लोन पेअर बघायच्यात. लोन पेअर 1. मग ह्याचा टाईप AB4L1 झाला, ते आठवला पाहिजे. आता टोटल किती? 5 झाले ना. टोटल किती? 5. 5 म्हणलं की कळलं पाहिजे ट्रायगोनल बायपिरॅमिडल असतंय. हे असं वर एक खाली एक, हे का नाही. त्याच्यामध्ये एक लोन पेअर ठेवली, एक लोन पेअर ठेवली की काय बनतंय? हे सीसॉ. काय बनतंय? सीसॉ. म्हणजे जॉमेट्री काय? सीसॉ. ते टेबल पाठ केला की येतंय, एवढं काही नाही. मेन आहे हा टाईप शोधणे, बरोबर का? एकदम सिंपल आहे. कळायलंय कसं? मग आता तसेच हे बघ दुसरे. ओके, ICl4 मायनस, ICl4 मायनस. पहिल्यांदा तर तू आयोडीन काढणार. पहिल्यांदा काय काढणार? आयोडीन काढणार. त्याच्यावरती क्लोरीन किती येतं? आता बघायचं सर्वात मेन म्हणजे आयोडीनच्या भोवती किती इलेक्ट्रॉन असतात? 7. परंतु हे मायनस वाला इलेक्ट्रॉन द्यायचा कोणाला? आयोडीन का क्लोरीनला? आयोडीनला. क्लोरीनला खरं तर द्यायचा असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हला द्यायचा असतो. परंतु क्लोरीन बॉन्ड किती करतो? नाही, क्लोरीन. आता बाजूचा आयटम हा क्लोरीन, हा हॅलोजन आहे.
सेंट्रल ऍटम जास्त करू शकतो, त्यात मी सांगितलं ना कोण कोण करू शकते ते. हे दुसऱ्या ग्रुपवाले जर सोडले हे, तर हे एक्स्ट्रा बॉन्ड करू शकतात. तुझा आयोडीन कुठे येतो? इथं येतो खाली आयोडीन, कळलं का? हॅलोजन मध्ये इथं फ्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे आणि इथं आहे आयोडीन. मग त्यानं ऑक्टेटच्या पुढे जाऊ शकते का नाही? एक्सपांडेड ऑक्टेट करू शकते. क्लोरीन बी एक्सपांडेड ऑक्टेट करू शकते, पण कधी? इथं आहे क्लोरीन, क्लोरीन पण एक्सपांडेड ऑक्टेट करू शकते, पण कधी? जर सेंटरला असेल तर. बाजूला असल्यावर क्लोरीन किती बॉन्ड करेल? मग हॅलोजन फॅमिलीत असल्यामुळे एकच बॉन्ड करेल. बॉन्ड किती करेल? एकच. मग एकच बॉन्ड करेल म्हटल्यावर त्याला जर इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर त्याचं तर काम झालं. मग त्यानं बॉन्ड करेल का? नाही. पण मॉलिक्यूल म्हटल्यावर आपल्याला बॉन्ड तर केला पाहिजे, म्हणून इलेक्ट्रॉन त्याला देणं जमेल का? नाही. भले मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन आयोडीन, पण आपण त्याला इलेक्ट्रॉन देणार नाही. जो एकच बॉन्ड करतो ऍटम त्याला इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा द्यायचा नाही, नाही तर तो निघून जाईल. हा, दोन बॉन्ड करत असला की मग त्याला द्यायचा. मग त्याला दिला नाही, मग आयोडीनला दिला. मग आयोडीनच्या भोवती किती झाले? 7 च्या ऐवजी 8 झाले. 7 च्या ऐवजी 8. पण सेंट्रल ऍटम बॉन्ड करू शकतो 8 हो किती हो, ठीक आहे. त्याचे कारण पुढे चलून कळतील. मग हे 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 4 बॉन्ड झाले. एकूण 8 इलेक्ट्रॉन होते आयोडीनच्या भोवती, है ना? 7 होते, परंतु एक हे मायनस मुळे एक एक्स्ट्रा भेटला ना. मग किती राहिले आता? 4 राहिले. म्हणजे लोन पेअर किती? 2 लोन पेअर. मग ह्याचा टाईप काय आला? A B4L2. मग हे असते स्क्वेअर प्लेनार. काय असते? स्क्वेअर प्लेनार. त्याची जॉमेट्री जर काढा म्हणलं तर काय असते? ए कोण आहे तुझा? आयोडीन. त्याच्या भोवती किती जण काढायचे? 4 क्लोरीन. 4 कोपऱ्यावर 4 क्लोरीन. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड. 2 लोन पेअर, वर एक लोन पेअर, खाली एक लोन पेअर. माहिती आहे ना, वर एक लोन पेअर असते आणि खाली एक असते. बरोबर? क्लिअर व्हायले? मग आता SOCl2 बघू आपण. SOCl2. हा, सेंटरला कोण? जो जास्त बॉन्ड करू शकतो? सल्फर. माहिती आहे ना. हे ऑक्सिजन, क्लोरीन हे कुठे येते तुला माहिती आहे का? हे विसरू नको. हे मी काढलं होतं ना पिरियडिक टेबल. इकडून पुढे कोण असते? कार्बन. कोण पुढे? आणि हे काय आहेत? ह्यांचं ऑक्टेट एक्सपांड होत नाही, हे जास्त बॉन्ड करू शकत नाही, 4च बॉन्ड करू शकते. मग त्यांना सेंटरला ठेवायचं नाही. ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण जास्त आहे. सेंटरला आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जेवढा असेल तेवढा ठेवतोय ना, म्हणजे खालचे होईल तेवढे सेंटरला ठेवायचे. कळलं का? मग खालच्या मध्ये कोण येतंय? सल्फर, क्लोरीन, फॉस्फरस. माहिती आहे ना? मग आता ऑक्सिजन, क्लोरीन. चला, बॉन्ड किती ह्याच्यासोबत? 1. इकडं इकडं ऑक्सिजन सोबत 2. सल्फरच्या भोवती किती इलेक्ट्रॉन असतात? 6. किती गेले बॉन्ड मध्ये? 4 गेले. किती उरले? 2. मग लोन पेअर किती? 1. आता बॉन्ड मोजताना फक्त सिग्मा बॉन्ड मोजायचे. व्हाईल काउंटिंग द बॉन्ड्स यू काउंट ओनली सिग्मा बॉन्ड. हे आहेत स्टेप्स. माहिती आहे ना ह्या स्टेप्स. त्याच्यामध्ये मी काय लिहिलो मग? A is central atom. B is equal to number of sigma bonds. ते काय असते तुला नंतर कळेल. सिग्मा आणि पाय बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्ड असेल तर दोघांपैकी एक सिग्मा असतो, एक पाय असतो. मग एकच काउंट करायचा, दोन्ही नाही. किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, 3 बॉन्ड असतील तर त्यातला एकच सिग्मा असतो, बाकीचे 2 पाय बॉन्ड असतात. मग काउंट एकच करायचा. म्हणजे जर तुझ्या भोवती असं असेल सी ट्रिपल बॉन्ड काहीतरी सी आणि इकडे एच, इकडे एच, तर हे एक बॉन्ड म्हणायचं, हे एक बॉन्ड म्हणायचं आणि ह्याला 3 नाही म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? एकच म्हणायचं. हे कोणतं सल्फर वगैरे असेल. 2 ऍटम मध्ये किती बॉन्ड असो, काउंट किती करायचा? एकच काउंट करायचा. मग नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आणि हे कोण आहे शेवटचं? एल ना. एल इज इक्वल टू नंबर ऑफ काय?
lone pairs. Number of lone pairs. Clear? मग आता SOCl2 ह्याच्यामध्ये बी ए आहे सल्फर, बॉन्ड किती म्हणणार मग 3 म्हणणार. म्हणजे भले 4 आहेत पण ह्याला एकच काउंट करायचं, कारण याच्यातला एक सिग्मा असतो आणि एक पाय, हे एकच असल्यामुळे सिग्माच असतात. हे कळलं का? आणि ही काय तुझी लोन पेअर. सो B4 नाही B3 पुढे L1. मग AB3L टोटल तर 4 आहे ना, टोटल 4 म्हटल्यावर टेट्राहेड्रल. आणि एक लोन पेअर ठेवली की ट्रायगोनल पिरॅमिडल बनते. हे बघा टेट्राहेड्रल असं दाखवलं होतं, असं आहे का नाही. मग इथं ठेवली एक लोन पेअर, मग इथं तुझा क्लोरीन, हे क्लोरीन आणि ऑक्सिजनचे डबल बॉन्ड हे असं दाखव. पण हे काय दिसते, एक पिरॅमिड दिसते. तुला दिसेल काय असं ट्रायगोनल पिरॅमिड. कसं ह्याच्यावरून पण कळते, राईट. त्यानंतर आणखीन काही उदाहरण दिले तर मी इथं काय केलंय, हे मॉलिक्युलचं एक्झाम्पल, त्याचं हे लुईस स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन पेअर किती येतात 4+1 म्हणजे 4 बॉन्ड पेअर, एक लोन पेअर. त्याची टाईप लिहिले AB4L. मग त्याला काय जॉमेट्री म्हणतात, सी सॉ, आणि त्याचा इकडे शेप काढून दाखवला. बरोबर आहे का? आता हे तू बघशील नंतर. लुईस स्ट्रक्चर, हे जॉमेट्री, हे काही गरज नाही आताच, हे तुला कळणार नाही. हायब्रिडायझेशन आताच नाही, पुढे आहे, राईट. याची काही गरज नाही. लुईस स्ट्रक्चर, बॉन्ड पेअर, टाईप, जॉमेट्रीचं नाव आणि ते इकडे ड्रॉ करून दाखवले. कळाले का? चलो, हे जरा तुझ्याकडे नाहीये, ह्याचा फोटो घे, ह्याचा फोटो. लिहायचं बरं का, कोणतं कोणतं कुठं लिहायचं, विसरशील नाही तर मागं पुढे होऊन बसल सगळं. हे शिकवलं तुला आता, राईट. म्हणजे VSEPR चा यूज करून तुला शेप, त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याच्यात लोन पेअर किती आहेत, बॉन्ड पेअर किती आहेत, हे तुला सर्व आता येते, राईट. तुला काय विचारू शकतात, कशाचे नाव देणार, त्यात लोन पेअर किती आहेत म्हणणार, त्यात बॉन्ड पेअर किती आहे म्हणणार, त्याचा शेप काय म्हणणार, किंवा जोड्या लावा म्हणणार. तुला जास्त फेमस क्वेश्चन काय येतो नीटमध्ये, नीटमध्ये मॅक्झिमम ह्याच्यामध्ये तुला दाखवतोय क्वेश्चन. ओके, असले विच ऑफ द फॉलोइंग स्पीसीज कंटेन 3 बॉन्ड पेअर्स अँड 1 लोन पेअर. हे का नाही. मग त्याचे लुईस स्ट्रक्चर काढायचे, बॉन्ड पेअर किती आहेत, लोन पेअर किती आहेत मोजायच्या. कळलं का? असे वेगवेगळ्या गोष्टी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयसोस्ट्रक्चरल विथ धिस. आयसोस्ट्रक्चरल म्हणजे दोघांचं स्ट्रक्चर सेम, आयसो म्हणजे सेम. मग ह्याचं स्ट्रक्चर SiCl4चं आधी स्ट्रक्चर काढायचं. तू जर फटफट काढलास तर सिलिकॉनच्या होती 4 इलेक्ट्रॉन असतात, कारण कार्बनच्या खाली सिलिकॉन येतो. बरोबर का? बघ ह्याच्यात हे असले क्वेश्चन कसे सोडवायचे. हे बघ, आयसोस्ट्रक्चरल विथ धिस. तर सर्वात पहिले सिलिकॉन, त्याच्यावरती 4 कार्बन, 4 इलेक्ट्रॉन, मग 3 क्लोरीन आहेत. किती क्लोरीन आहेत रे? 4. मग 4ला 4 बॉन्ड मध्ये गेले, एकही लोन पेअर नाही. मग काय उरलं, हे AB4. AB4 म्हणजे टेट्राहेड्रल आहे का. ह्याचं स्ट्रक्चर कसं झालं, शेप पण म्हणतील, स्ट्रक्चर पण म्हणतात कधी कधी. मग ह्याचं कसं आहे, टेट्राहेड्रल. मग आता ह्यांचं काढून बघायचं, ह्याचं काढून बघायचं, ह्याचं तुझं काढशील, फटफट तुझ्या लक्षात येईल. आता ह्या गोष्टी आताच कळत नाहीत, परंतु ज्यावेळेस प्रॅक्टिस करशील ना त्यावेळेस तुला फटाफट येईल. सल्फरनं 4 म्हणजे 1 2 3 नॉट. हे पण टेट्राहेड्रल आहे. ह्याचं जर NH4+ काढलं ते पण काय येते, टेट्राहेड्रलच येते. त्याच्यानंतर हे पण टेट्राहेड्रल येते, काढून बघू आपण. हे फक्त हे मात्र टेट्राहेड्रल येत नाही, SCl4. त्याचं काय येते बघ, सल्फरच्या भोवती 4 क्लोरीन, ते SF4 सारखं येते. कोणासारखं, SF4. 4 क्लोरीन, एक लोन पेअर राहील का नाही. मग हे काय झालं, AB4L. AB4L म्हणजे काय झालं, मग हे सीसॉ. काय झालं,
सीसॉ. हे एकटंच काय सीसॉ. हे पण टेट्राहेड्रल आहे. कसं काढून बघायचं? हे PO3 मायनस, हे पी घे. ऑक्सिजन किती बोल, पटपट बोल. 4. त्याच्यानंतर एक एक बॉन्ड करा, कमीत कमी एक करा. आता ऑक्सिजनला तर 2 लागतात ना, पण किती इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येतं? 3. मग 3 इलेक्ट्रॉन कुणाला द्यायचे? ऑक्सिजनला. कुणाला द्यायचे? ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे ना, मग ह्याला एक दिला, ह्याला एक दिला, ह्याला एक दिला. मग आता ह्यांना डबल बॉन्डची गरज आहे का? ह्यांना 2ची गरज होती, पण एक एक इलेक्ट्रॉन भेटला. मग फक्त कुणाला डबल बॉन्डची गरज आहे? याला. फॉस्फरसच्या होती 5 इलेक्ट्रॉन असतात, नायट्रोजनच्या खाली येतो फॉस्फरस, बरोबर. 5 पैकी बॉन्ड मध्ये किती गेले? 4 गेले. बॉन्ड मध्ये किती गेले? 4. 1 2 3 4 5 गेले ना. 5 पैकी 5 गेले की रे, बरोबर का? नाही नाही, हे बॉन्ड मध्ये हे पण गेलं, हे पण गेलं. 5 बॉन्ड झाले, 5 बॉन्ड झाले. परंतु ज्यावेळेस आपण हे लिहितो ना, त्यावेळेस मोजायचं नाही, त्यावेळेस डबल बॉन्डला एकच पकडायचं. हा, मग आता लोन पेअर एक तरी आहे का? नाही. मग आता एच्या भोवती बॉन्ड पेअर किती येतात? 4. म्हणजे 5 आहेत, परंतु ह्या दोघांना पकडताना एकच पकडावं लागते नंतर. 4. आणि एल आहे का? नाही. AB4 म्हणजे काय झालं? टेट्राहेड्रल. काय झालं? टेट्राहेड्रल. म्हणजे सर्वजण टेट्राहेड्रल आहेत. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, फक्त हे नाही. मग SiCl4 सोबत आयसोस्ट्रक्चरल कोण नाही? तर बी ऑप्शन नाही. मग हे करेक्ट आहे. कळलं का? ओके. असे क्वेश्चन असतात त्याच्यावर.